आपल्याकडे जे आता जी संग्रहित शस्त्र आहे जे आता प्रदर्शनामध्ये ती कुठून कशी संग्रहित केली आहेत आणि पुढील जी पिढी आहे त्यांना काय संदेश द्याल या प्रदर्शनाच्या माध्यमातून? ही जी शस्त्र आहेत ती शस्त्र आपण संपूर्ण भारतभर फिरून काही प्रदेशात्मक जी शस्त्र आहेत ती शस्त्र आणि आपल्या भागातील ती जी राजवाड्यांमध्ये जी शस्त्र आहेत आपल्या प्रदेशामध्ये जी राजवाड्यांमध्ये जी शस्त्र आहेत ती शस्त्र आपण या ठिकाणी संग्रहित करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आत्ताच्या आपल्यासमोर ही जे शस्त्र आहे जी तलवार आहे त्या तलवारीचा प्रकार काय आहे काय सांगता? ही जी समोर आपल्याला तलवार दिसते ही मराठा वक्रधोप प्रकारातील तलवार आहे. मराठा वक्रधोप. मराठा तलवारीला हे नाव मिळालं का तर मराठ्यांनी जास्त वापरलेलं आहे. मराठ्यांच्या आधी सुद्धा हे शस्त्र वापरात आलेलं परंतु मराठ्यांनी जास्त वापरल्यामुळे याला नाव पडलं मराठा बास्केट हिल्ट म्हणजेच मराठा धोप. तर या धोपला काही अवयव आहेत. सरासरी अवयव जे आहेत ते सांगतो. त्याला अग्र किंवा टोक म्हटलं जातं. हा आहे तो पिपळा, ही धार, ही पाठ, या दोन दिसत आहेत त्याला शिर म्हटलं जातं. यानंतर खाली आला की हा नेत्र, नखा हे ठोले आणि ह्या परज आहे. परत झालं की आतमध्ये जो असतो त्याला घातलं जातं. इथे वाटी, कटोरी, गज आणि तोटी. जर तलवारीचा घाव खाली घसरत आला तर तो हातावर येऊ नये म्हणून हे ठोले असतात. त्यातून जरी हातावर आला तरी बोटाला घाव होऊ नयेत म्हणून या ठिकाणी परज लावलेला असतो. असे या मराठा धोपचे काही सरासरी अवयव आहेत. जसं मनुष्याला केसापासून पायाच्या नखा तसंच तलवारीला प्रत्येक शस्त्राला त्या टोकापासून ते खाली तोटीपर्यंत अवयव असतात.